तलवारीपेक्षा धारदार शब्द असतात, पण शब्दांपेक्षा मजबूत कायदे असतात. ज्यांनी अन्यायाशी भाषणांनी नव्हे संविधानाने लढा दिला तेच होते बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण प्रश्न उरला होता, हे स्वातंत्र्य सगळ्यांसाठी आहे का? हाच ना. कारण काहींसाठी स्वातंत्र्य म्हणजे सत्ता होती, काहींसाठी प्रतिष्ठा होती, पण काहींसाठी फक्त माणूस म्हणून जगण्याचा अधिकार होता. प्रजासत्ताक दिन अशाच एका काळात जेथे जातीने माणसाचे मोल ठरत होते, जेथे जन्म म्हणजे शिक्षा होते तेथे एक माणूस उभा राहिला. ना तलवार हातात ना सैन्य मागे, पण हातात होते तर कायदा आणि मनात होते न्यायाचे स्वप्न. तो माणूस म्हणजेच कोण असेल तर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शब्द नव्हे, अनुभवातून जन्मलेले त्यांचे विचार. बाबासाहेब पुस्तकातून नव्हे तर अपमानातून, वंचेतून, अन्यायातून जन्मले होते. त्यांनी स्वतः अनुभव घेतला अपमानाचा, अन्यायाचा. पाण्याचा घोट घ्यायचा अधिकार नाकारला गेला, शाळेत बसण्याचा हक्क हिरावला गेला त्यांच्यापासून, आणि समाजाने सांगितले तू माणूस नाहीस. पण बाबासाहेबांनी विचारले, जर मी माणूस नसेन तर संविधान कोणासाठी? 29 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, पण भारताला दिशा देणारा दस्तऐवज अजून जन्माला यायचा होता. तेव्हा बाबासाहेबांवर जबाबदारी आली. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांना निवडले गेले. ते एकटे नव्हते, पण प्रश्नांना उत्तर देणारे तेच, टीकेला तर्काने सामोरे जाणारे तेच, आणि शेवटी कलम घडविणारेही तेच. ते म्हणाले, संविधान हे कागदावरचे स्वप्न नसते, ते समाजाच्या वाईट प्रवृत्ती लक्षात घेऊन लिहिले पाहिजे. बघा किती दूरदृष्टी होती आणि किती छान असे विचार होते. त्यांचा अभ्यास किती खोल होता. मूलभूत अधिकार भीक नव्हे, हक्क आहेत. बाबासाहेबांनी संविधानात जे मूलभूत अधिकार समाजासाठी, मानवासाठी दिलेले आहेत तर ते समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय. पण केवळ लिहिले नाही तर राज्यांविरुद्ध नागरिकाला उभे केले. कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयात थेट जाण्याचा अधिकार दिलेला आहे, आणि हा कलम 32 न्यायालयाचा आत्मा, संविधानाचा आत्मा मानला जातो. बाबासाहेब म्हणाले, हा संविधानाचा आत्मा आहे. जर हा अधिकार काढून घेतला तर संविधान निष्प्राण होईल. बघा, संविधानाचा आत्मा कोणता आहे तर कलम 32. आरक्षणाबाबत बाबासाहेब ठाम होते. ते म्हणाले, समान संधी हवी असेल तर असमानतेची भरपाई करावी लागेल. आरक्षण म्हणजे उपकार नव्हे, दया नव्हे, तर ऐतिहासिक अन्यायाची घटनात्मक भरपाई असते. हा संघर्ष भाषणात नाही तर कायद्यात उतरवलेला संघर्ष होता, तो म्हणजे संविधान. जो इशारा आज जिवंत आहे. संविधान स्वीकारताना बाबासाहेब म्हणाले, संविधान कितीही चांगले असले ते अंमलात आणणारे लोक वाईट असतील तर ते अपयशी ठरेल. हा इशारा आजही प्रत्येक नागरिकासाठी आहे. ज्यांनी स्वतःचे दुःख न सांगता संपूर्ण समाजाचे भविष्य लिहिले, ज्यांनी अन्यायाशी तलवारीने नव्हे संविधानाने युद्ध केले, ते शब्दात नाही कायद्यात उतरलेले संघर्ष होते. बाबासाहेब आंबेडकर. संविधान 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन.
काहींसाठी स्वातंत्र्य म्हणजे सत्ता होती, काहींसाठी प्रतिष्ठा, पण काहींसाठी फक्त माणूस म्हणून जगण्याचा अधिकार होता. बाबासाहेबांचा जन्म गरिबांमध्ये झाला, पण त्याहून मोठी शिक्षा होती जात. शाळेत जमिनीवर बसवलं गेलं, पाणी प्यायला परवानगी नव्हती आणि समाज म्हणाला तू वेगळा आहेस. पण बाबासाहेबांनी प्रश्न विचारला, वेगळा जन्म अपराध आहे का? आणि जर आहे तर हा अपराध संविधान कसा दुरुस्त करणार? हा प्रश्न पुढे भारतीय संविधानाचा पाया ठरला. शिक्षण आणि कायद्याचे बळ बाबासाहेबांनी शिकण्याला शस्त्र बनवले. कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, पण त्यांनी केवळ पदव्या मिळवल्या नाही तर जगातील संविधानाचा आत्मा समजून घेतला. ते जाणून होते न्याय मागून मिळत नाही, तो कायद्यातून मिळावा लागतो. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समिती स्थापन झाली. 7 सदस्य होते, पण जबाबदारी सर्व जड होती बाबासाहेबांवर. ते एकटे लिहित नव्हते, प्रत्येक कलमाचे स्पष्टीकरण देत, प्रत्येक टीकेला तर्काने उत्तर देत आणि शेवटी कायदेशीर भाषा तेच ठरवत. ते स्पष्ट म्हणाले, संविधान देवदूतांसाठी नाही तर सामान्य माणसाच्या कमकुवतेपणासाठी लिहिले जाते. आणि जर संविधानातील एकच कलम वाचवायचे असेल तर ते कलम 32 असेल. कारण हे कलम नागरिकाला थेट न्यायालयात जाण्याचे बळ देते. हा कलम म्हणजे संविधानाचा आत्मा. आरक्षणावर टीका झाली, पण बाबासाहेब डगमगले नाहीत. समानतेचा अर्थ सारखे वागणे नसतो, तर समान पातळीवर आणणे असतो. आरक्षण म्हणजे भीक नाही, राजकारण नव्हे, तर इतिहासाने केलेल्या अन्यायाची घटनात्मक भरपाई. रक्त, घाम आणि अश्रूने माखलेली स्वातंत्र्याची वाट, हजारो हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळालेला श्वास आणि त्या श्वासाला कायदा, हक्क आणि स्वाभिमान देणारा दिवस 26 जानेवारी 1950, भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन. हा सण फक्त सण नव्हता, तर भारताच्या आत्म्याला संविधानाचा कंठस्नान घालणारा क्षण होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण स्वातंत्र्य म्हणजे पूर्ण स्वराज्य नव्हे, तोवर आपल्याकडे राज्य करण्याचा फक्त हक्क होता, पण स्वतःच्या कायद्याने जगण्याचा अधिकार नव्हता. म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संविधानाने सामान्य माणसाच्या हातात हक्क, समता आणि न्यायाची मशाल दिली. त्या दिवशी भारत म्हणाला, हा देश राजांचा नाही, जनतेचा आहे. येथे जन्माने नव्हे, संविधानाने माणूस मोठा ठरेल. संविधानाचे वचन. पहिल्या प्रजासत्ताक दिनी संविधानाने प्रत्येक भारतीयाला 3 अमूल्य देणग्या दिल्या. ते म्हणजे स्वातंत्र्य, समानता, बंधुता. हे शब्द कागदावरचे नव्हते, ते भविष्य घडवणारे बीजे होती. भावनिक शिखर. त्या दिवशी दिल्लीच्या राजपथावर भारताचा पहिला राष्ट्रपती शपथ घेत होता, पण खऱ्या अर्थाने शपथ घेत होती संपूर्ण भारतीय जनता. शेतात राबणारा शेतकरी, सीमेवर उभा असलेला जवान, शाळेत बसलेलं मूल, सगळेच म्हणत होते, हा देश आता आमचा आहे. आज जेव्हा आपण प्रजासत्ताक, तेव्हा फक्त ध्वजवंदन पुरेसे नाही, संविधानातील मूल्ये जगणं हेच खरं राष्ट्रप्रेम आहे. 26 जानेवारी 1950 हा फक्त इतिहास नाही, तो भारताचा आत्म्याची शपथ आहे. आणि मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.